महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी कल्याण रेल्वे स्थानकासमोर स्मार्ट सिटी विभागामार्फत सुरू असलेल्या सॅटिसच्या कामाची पाहणी केली। आज पहाटेपासूनच कल्याण परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बहुमजली पार्किंग समोर पावसाचे पाणी साचले होते। महापालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोखरे यांनी 10 HP एकूण 3 पंपाच्या साहाय्याने सदर पाण्याचा एका तासात निचरा केला। सॅटिस कामामध्ये सुभाषचंद्र बोस चौक ते रेल्वे स्टेशन दोन्ही बाजूने तसेच रेल्वे स्टेशन ते बैल बाजार रस्ता या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या अडथळ्यांवर त्वरित कार्यवाही करून क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। रेल्वे स्टेशन समोर रेल्वे विभागाने 1200 मिलीमीटर व्यासाचा पाईप कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 600 मिमी ड्रेनला जोडल्याने बहुमजली पार्किंग समोर पावसाचे पाणी साठले। या पाईपची पाहणी करून सदर पाईपमधून येणाऱ्या प्रवाहाची विल्हेवाट तांत्रिकदृष्ट्या करण्यासाठी रेल्वे विभागास कळवण्याबाबतही निर्देश महापालिका आयुक्त यांनी यावेळी दिले। त्याचप्रमाणे सदर परिसरात इतरत्र पडलेला कचरा फेरीवाले यांच्यावर तीव्र कारवाई कटाक्षाने करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांनी क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांना दिले। रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस प्रकल्पात जेथे जेथे अडचणी येत होत्या त्या ठिकाणी टीम समवेत स्पॉट निहाय पाहणी करून त्या अडचणी दूर करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी यावेळी केली। या समयी परिमंडळ 1 चे उपायुक्त प्रसाद बोरकर, परिमंडळ 2 उपायुक्त रमेश मिसाळ, स्मार्ट सिटीच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोखरे, शहर विकासचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र टेंगळे, स्मार्ट सिटीचे उपअभियंता संदीप तांबे, ब प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख व क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।